मराठी भाषेला विळखा पडतोय। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। फालतू देशबीस सांगायचं नाही आम्हाला। प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत। या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत। तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत, नाही म्हणून त्यांनी सांगितलं येऊ देणार नाही। केरळामध्ये येऊ देणार नाही। आम्हीच लोटांगण घालतोय। तुम्ही एक मराठी म्हणून ताकद यांना सर्वांना दाखवा। नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा। राज ठाकरेंची ही वक्तव्य आहेत त्यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातली। ही वक्तव्य ऐकल्यानंतर एका याचिका घेऊन थेट सुप्रीम कोर्टात गेला आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने कुठल्याही त्या याचिकेवरती त्यांचं वक्तव्य देण्यापूर्वी किंवा कुठलाही त्याच्यावरती रिझल्ट देण्यापूर्वी त्या याचिकेला न्याय देण्यापूर्वी त्यांनी त्या याचिकाकर्त्यालाच झापलेलं आहे। हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल आणि उत्तर भारतीय यांच्यासोबत हिंसाचार व्हावा यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करणारी याचिका घेऊन मुंबई उच्च न्यायालयात जा असं सर्वोच्च न्यायालयानं एका याचिकाकर्त्याला सांगितलं। मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनील शुक्ला यांना त्यांच्या तक्रारींसह उच्च न्यायालयात तुम्ही का गेला नाही त्याचं कारण विचारलं। मुंबई उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का असं विचारून सरन्यायाधीशांनी शुक्ला यांच्या वकिलाला याचिका मागे घ्यायला एका अर्थी भागच पाडलं। याचिकेवर कुठलंही मत व्यक्त न करता खंडपीठानं याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्याची आणि उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी जी होती ती सुद्धा दिली। शुक्ला यांच्या याचिकेत असा आरोप करण्यात आलाय की महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी हिंसाचार, जीवे मारण्याच्या धमक्या आणि छळ करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याच्या त्यांच्या वारंवार केलेल्या विनंतीला प्रतिसादच दिला नाही। उत्तर भारतीयांच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवल्यानं त्यांना मनसे आणि त्यांच्याशी संबंधित गटांकडून धमक्या, छळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या। याचिकेत असं म्हटलंय की 30 मार्चच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यादरम्यान राज ठाकरे यांनी एका प्रक्षोभक भाषण दिलं ज्यामुळे हिंदी बोलणाऱ्या उत्तर भारतीयांविरुद्ध हिंसाचार झाला। याचिकेत असंही म्हणण्यात आलंय की भाषण प्रसारित करण्यात आलं आणि त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले, ज्यामध्ये पवई आणि वर्सोवा इथल्या काही ठिकाणांचा समावेश होता। या भाषणाच्या पूर्वी सुद्धा याचिकाकर्त्याला गंभीर धमक्या ज्या आहेत त्या मिळाल्या होत्या असं त्यांचं मत आहे। त्यामध्ये ट्विटरवर उघडपणे त्यांना जीवे मारण्याचे मेसेज होते, तर 100हून अधिक निनावी म्हणजे अनॉनिमस फोन कॉल्स त्यांना आले होते। 6 ऑक्टोबर 2024 रोजी मनसेशी संबंधित सुमारे 30 जणांच्या गटानं याचिकाकर्त्याच्या राजकीय पक्षाचं कार्यालय फोडण्याचा किंवा तिथे जाऊन तोडफोड करण्याचा प्रयत्न जो आहे तोही त्यांच्याकडनं करण्यात आला होता असं त्यांचं म्हणणं आहे। भारतीय निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि पोलीस आयुक्तांना अनेक लेखी तक्रारी करूनही कोणतीही एफआयआर नोंदवण्यात आली नाही असा दावा शुक्ला यांच्याकडनं करण्यात आला। याचिकेनुसार मनसे अध्यक्ष आणि त्यांच्या पक्षाच्या सदस्यांचं वर्तन भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांचं उल्लंघन करतं आणि त्याच्या विरोधातच ही याचिका घेऊन ते सुप्रीम कोर्टात गेले होते। लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 125 अंतर्गत भाषा आणि प्रदेशाच्या आधारावरती शत्रुत्वाला प्रोत्साहन देणं यामध्ये येतं। याचिकेतून नक्की काय मागण्या किंवा दिलासा मागण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण बघूयात। याचिकाकर्त्याच्या तक्रारींवरती आधारित भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार आणि इतर लागू कायद्यांनुसार एफआयआर नोंदवून फौजदारी तपास सुरू करा असं म्हटलंय। त्यामध्ये रिस्पॉन्डेंट 2 आणि 3 म्हणजे महाराष्ट्र राज्य आणि पोलीस आयुक्तांना आदेश द्यावेत किंवा त्यांना तसे निर्देश द्यावेत अशी मागणी आहे। दुसरा मुद्दा, प्रतिवादी क्रमांक 4 म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाला लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या अंतर्गत कारवाई करण्याचा विचार करण्यासाठी योग्य निर्देश देणे, ज्यामध्ये द्वेष आणि शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसेची मान्यता रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तिसरा मुद्दा, निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी एसआयटीची स्थापना करून किंवा स्वतंत्र एजन्सींकडून प्रक्षोभक भाषण, धमक्या आणि हिंसाचाराच्या धमक्यांबाबत चौकशी करावी अशी मागणी सुद्धा याच्यामध्ये करण्यात आली आहे।
चौथा मुद्दा, चौकशीच्या कालावधीमध्ये प्रतिवादी क्रमांक 5 म्हणजे राज ठाकरेंना सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकेल अशी कोणतीही चिथावणी देणारी किंवा भडकवणारी सार्वजनिक विधानं जी आहेत ती करण्यापासून त्यांना रोखावं असं सुद्धा या याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. पण सुप्रीम कोर्टानं दणका देत याचिकाकर्त्यालाच हायकोर्टात जाण्याचे आदेश दिलेत आणि याच्यावरती कुठलाही निर्णय दिलेला नाहीये. त्यामुळे याच्या पुढे काय होतं, हायकोर्ट याच्यावरती काय म्हणतं, या सगळ्याकडे लक्ष आम्ही ठेवणारच आहोत. पण तुम्हाला एकंदरीत या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच बातम्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.